क्लासला आपण टेन्सेस चॅप्टर घेतला होता आणि यानंतर आपल्याला कंडिशनल सेंटेन्सेस शिकायचे आहेत. सो यामध्ये आहे काय बेसिकली आपण बघणार आहे. इथे स्टार्टिंगला आहे कंडिशनल सेंटेन्सेस. यामध्ये आपण बघितलं when the work done of the first sentence is depend on the second sentence, that sentence is called conditional sentence. It means याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. या कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये दोन कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन इंटरडिपेंडंट आहेत. इट मीन्स या दोन कंडिशन्स, आता माहिती कसं पडतील दोन कंडिशन कोणत्या आहेत, तर इट विल बी जॉईन्ड बाय अ कंजंक्शन. एका कंजंक्शनने या दोन कंडिशन्स जॉईन झालेल्या असतील आणि त्याच्यावरून आपल्याला माहिती पडेल एक कंडिशन दुसऱ्या कंडिशनवर कशी डिपेंड होते. जसे इथे दिलेलं आहे, यू विल सक्सीड प्रोव्हाइडेड यू वर्क हार्ड. फॉर एक्झाम्पल, मीनिंग सध्याचं इन डेप्थमध्ये न जाता बघ एवढं सांगा मला. बघा, यू विल सक्सीड बट कधी प्रोव्हाइडेड यू वर्क हार्ड. तर मला एक सांगा, यू विल सक्सीड, तुम्ही सक्सीड होणार. या सेंटेन्सला एक मिनिंग आहे स्वतःचं, बट प्रोव्हाइडेड यू वर्क हार्ड याचं मिनिंग होतं बेसिकली प्रोव्हाइडेड यू वर्क हार्ड मीन्स जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क नाही करत. तर मला सांगा, जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क नाही करत या सेंटेन्सला म्हटल्याने काही मिनिंग येणार आहे का? नाही ना. सो मग असे सेंटेन्स जे एकामेकावर डिपेंडंट असतात आणि ते जॉईन झालेले असतात कंजंक्शनने, त्यांना काय म्हणतो आपण? कंडिशनल सेंटेन्सेस. जसं इथे दिलेलं आहे काही कंजंक्शन्स जे ऑलवेज यूज होतील इथे, इफ, प्रोव्हाइडेड, ॲज सून ॲज, वेन, अनलेस अँड ऑल. ओके, आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया इफ क्लॉज इन प्रेझेंट टेन्स. इफचा क्लॉज म्हणजेच कसं, इफ क्लॉज इन प्रेझेंट टेन्स म्हणजे इफ नंतर प्रेझेंट टेन्स येईल आणि पुढे काय येणार आहे, एक येईल फ्युचर किंवा जे काही येईल ते आपण बघूया. सध्या इथे दिलेला आहे सिंपल फॉर्म्युला काय आहे, इफ नंतर सिंपल फ्युचर अँड सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर. हे कधी माहिती पडेल मॅम की आपल्याला कुठे काय यूज करायचं आहे. सो बेसिकली एका सेंटेन्समध्ये जेव्हा दोन फ्युचर टेन्स येतील, जसं इफ आय विल कम टू दिल्ली, आय विल मीट यू. बघा, विल आला आणि इफने काय सांगितलं आपल्याला, कंडिशन सांगितली. दोन सेंटेन्सेस जॉईन झाले, इफने कंडिशन सांगितली, जर मी आलो तर तुला भेटेल. मराठीमध्ये बोलताना तर सगळंच व्यवस्थित वाटतं, बट वेन इट कम्स टू इंग्लिश वी नीड टू बी ग्रामॅटिकली करेक्ट की आपल्याला इफ नंतरचा जो फर्स्ट क्लॉज असतो ना, बट दिस कंडिशन इज ओनली फॉलोड वेन देर आर टू फ्युचर टेन्स को एक्झिस्ट. जेव्हा दोन विल येतील किंवा दोन फ्युचर टेन्स येतील, टू फ्युचर टेन्स जर सोबत आले तर या कंडिशनमध्ये जो कंजंक्शनवाला क्लॉज असतो, कंजंक्शनचा क्लॉज असतो म्हणजे जसं इफ, वेन वगैरे नंतरचा क्लॉज असतो तो प्रेझेंट टेन्समध्ये होतो आणि हा जो क्लॉज असतो हा फ्युचरमध्ये राहतो. ओके, जसं इथे मग काय येईल, इफ आय कम टू दिल्ली आय विल मीट यू. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे देर आर टू पार्ट्स ऑफ कंडिशनल सेंटेन्सेस. कोणते कोणते? अच्छा, इथे सांगितलेलं आहे, बाकी बघूया आपण. आता या कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये काय शिकायचं आहे, इफ क्लॉज, मेन क्लॉज, हे दोन क्लॉज असतात. जसं हे पहा, हा झाला इफ क्लॉज, याला याचं सेपरेट मिनिंग आहे का? मग हा कोण झाला, हा झाला डिपेंडंट क्लॉज. वी डोंट नीड टू गेट इन टू द डेप्थ ऑफ ईच अँड एव्हरी सेंटेन्स, बट आपल्याला माहिती तर पाहिजे ना काय शिकतोय. हे हा झाला डिपेंडंट म्हणजे हा डिपेंड आहे आणि हा झाला इंडिपेंडंट. हा कोणावर डिपेंड आहे का, आय विल मीट यू, मी तुला भेटेल. याचं या सेंटेन्सचं स्वतःचं एक मिनिंग आहे. आपण जर मी हे सेंटेन्स असं नॉर्मली जरी म्हटलं तरी इट विल गिव्ह अ स्पेसिफिक मिनिंग, राईट. सो नेक्स्ट आहे बघा, इफ क्लॉज इन प्रेझेंट टेन्स, इफ क्लॉज इन पास्ट टेन्स, इफ क्लॉज इन पास्ट परफेक्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहेत मी तुम्हाला ते मार्क करून देईल. सगळ्यात पहिले तर हा इम्पॉर्टंट रूल आहे, हा वाला. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया. जे इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगूनच देईल. नेक्स्ट आहे इफ टू वर्क्स इन फ्युचर बॅक टू बॅक. अच्छा, तेच जे आपण शिकलो त्याचे हे एक्झाम्पल्स आहेत. बघा, जर दोन फ्युचर बॅक टू बॅक आहे, शी विल कम टू मीट यू ॲज सून ॲज यू विल. दिसले तुम्हाला विल आणि विल. मग आता वुमिट कोणता करणार, तर कंजंक्शन नंतरचा. ओके, चला सेम फॉलोज हिअर.
इफ द गव्हर्नमेंट विल बिकम स्ट्रिक्ट, द करप्शन विल, कोणता विल काढणार आता, हा विल, कारण की हा इफ क्लॉजचा आहे, कंजंक्शन नंतरचा आहे. नेक्स्ट आहे आय विल हेल्प हिम प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड काय आहे, कंजंक्शन आहे, कंजंक्शन नंतरचा क्लॉज कसा पाहिजे, प्रेझेंटमध्ये. अनलेस, बेसिकली याचं मिनिंग होतं आय विल हेल्प हिम प्रोव्हाइडेड ही मेंड हिज वेज, इट मीन्स जोपर्यंत तो स्वतःला सुधरवत नाही. मेंडिंग युअर वेज मीन्स टू चेंज युअर वेज ऑर समथिंग असं म्हणू शकतो आपण नॉर्मली. अनलेस कंजंक्शन आहे, अनलेस ही नॉट टेक्स केअर. आता इथे एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, जे अनलेस अंटिल, आता आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे उद्याला, त्याच्यामध्ये येऊन जाईल अनलेस अंटिल, हे स्वतःच निगेटिव्ह वर्ड्स आहेत आणि हे स्वतःच निगेटिव्ह असल्यामुळे हे सेंटेन्स यानंतर येणारा फर्स्ट क्लॉज त्याच्यामध्ये नो आणि नॉट येत नाही. लिहून घ्या. जे नेगेटिव्ह वर्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल अनलेस आणि अंटिल, मोस्टली तुम्हाला अनलेस येतं. अनलेस आणि अंटिल या दोघांनंतर येणाऱ्या क्लॉजमध्ये, जसं याचं बघा, हा क्लॉज याचाच आहे ना पूर्ण, इथून तर दुसरं चालू झालं ना कॉमा देऊन, कारण की पुन्हा सब्जेक्ट आला. सो अनलेस ही विल नॉट येणार नाही, अनलेस ही टेक्स केअर ऑफ हिज हेल्थ ही विल नॉट गेट रिकवर्ड. हा नेक्स्टवाल्या क्लॉजमध्ये नो नॉट येईल, बट लगेच अनलेसला लागून असलेल्या क्लॉजमध्ये येणार नाही. जॉट दिस पॉइंट. नाउ नेक्स्ट, देर विल बी रश्ड ॲट प्लॅटफॉर्म वेन. आता तो विल जाईल ना तिकडचा, कारण की हा वेन काय झाला, कंजंक्शन, कंजंक्शन नंतरचा फर्स्ट क्लॉज प्रेझेंटमध्ये केव्हा, वेन देर आर टू फ्युचर टेन्सेस कोएक्झिस्टिंग ॲट अ सेम टाइम. आता बघा इथे काही कंजंक्शन्स दिलेले आहे, इफ, ॲज सून ॲज, प्रोव्हाइडेड, बिफोर, आफ्टर, अंटिल, अनलेस, इन केस, वेन, लिस्ट एक्सेट्रा. कंजंक्शन चॅप्टरमध्ये अजूनच क्लिअरिटी येईल. ओके. आता आहे कंडिशनल क्लॉज इन प्रेझेंट टेन्स. इफ द सेंटेन्स इज कम्प्लिटली प्रेझेंट देन इट कॅन बी मेन क्लॉज सिम्पल प्रेझेंट. जसं इथे म्हटलेलं आहे, आता फ्युचरचं तर क्लिअर झालं, पण इथे जर म्हटलेलं आहे जर पूर्ण सेंटेन्सच प्रेझेंटमध्ये असेल तर मेन क्लॉजही प्रेझेंटमध्येच असेल. जसं इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, अगेन रिपीटिंग, इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, बट लक्षात ठेवा इफ इट रेन्स द स्कूल रिमेन्स क्लोज. मला सांगा इथे पूर्ण प्रेझेंट होतं. अशा सिच्युएशनमध्ये जो मेन क्लॉज असतो, मेन क्लॉज इफवाला क्लॉज, तो आपण ऑलवेज कशामध्ये ठेवू शकतो, प्रेझेंटमध्येच ठेवू शकतो, जेव्हा पूर्ण सेंटेन्सेस प्रेझेंट आहे. ठीक आहे. इफ देर इज पॉसिबिलिटी इन सेंटेन्स इन प्लेस ऑफ विल, मे ऑर माइट यूज. आता जर आपल्याला पॉसिबिलिटी सांगायची आहे, आता हे कोणत्या याचं आलं बाय द वे, इथे दोन फ्युचर, आपण म्हणतो ना फ्युचर कोएक्झिस्ट नाही होणार. ठीक आहे, ठीक आहे, समजलं, आम्हाला समजलं. इफ फॉर एक्झाम्पल कंजंक्शन नंतर चा फर्स्ट क्लॉज जो आहे तो प्रेझेंट टेन्समध्ये पाहिजे आणि नेक्स्ट पाहिजे आपल्याला फ्युचरमध्ये, राईट. पण हा जो फ्युचरवाला आहे ना, तर याच्यामध्ये जर पॉसिबिलिटी असेल तर तिथे आपण विलच्या जागी आपण मे माइट यूज करू शकतो. कसं, इफ इट रेन्स स्टुडंट्स मे नॉट कम फॉर द क्लास. स्टुडंट विल नॉट कम काय दाखवेल, एकदम एक्झॅक्ट की ते येणारच नाहीत. पण आपल्याला माहिती आहे का की काय होऊ शकतो, इफ इट रेन्स, जर पाऊस झाला, काय झाली, कंडिशन झाली, एक आपल्याला सिच्युएशन आली की जर पाऊस झाला तर असं होऊ शकतं. सो या बेसिसमध्ये आपण काय यूज करू शकतो, मे आणि माइट यूज करू शकतो, राईट. नाउ नेक्स्ट इज इफ द फॉग डझंट क्लिअर. डॉग कुठून क्लिअर होईल, ठीक आहे. If the fog made the correction, if the fog doesn't clear, the plane may get late. जर फॉग झालाच नाही, जर धुकं असतं ना, ते जर क्लिअरच झालं नाही तर प्लेन लेट होऊ शकतं. पॉसिबिलिटी दाखवली ना. ओके, चला. आणि इथे दिलेलं आहे इफ सेंटेन्स शो ऑर्डर देन इन प्लेस ऑफ विल बी यूज. म्हणजेच एखाद्या सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली असेल, ऑर्डर कमांड दिलेली असेल. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे इथे, जसं इफ यू फिनिश युअर वर्क यू मे गो होम. इथे तुम्हाला वाटत नाही थोडंसं असं स्ट्रिक्टली बिहेव केल्या टाईप, थोडं ऑर्डर, थोडं कमांड. इफ यू कम्प्लीट युअर वर्क देन आफ्टर, जे काही आहे, यू मे गो होम.
जर तुम्ही तुमचं वर्क कंप्लीट केला तरच तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे. याचं मीनिंग असंच होतं. पण मला सांगा, ह्या कंडिशन इंटरडिपेंडंट काही असं काही वाटलं का? नाही. बट ही ऑर्डर वाटली आणि या सेन्समध्ये आपण मे यूज करतो कमांड देण्यासाठी, ऑर्डरसाठी. ओके. इफ यू वॉन्ट टू रिमेन हेल्दी, जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल, यू शुड एक्सरसाइज, हे पण यूज करू शकतो आपण सजेशनसाठी. इफ यू डोंट नो हिम यू मस्ट नॉट ओपन, तुम्हाला इथे ऑब्लिगेशन दाखवू शकतो मस्टचा. आपण हे सगळे ऑलरेडी वर्बमध्ये कव्हर केलेले आहेत. एनी सेंटेन्स शोज एटिक्वेट मॅनर दॅन कुड वुड विल बी डेफिनेटली यूज. आता बा हे तर बघितलं आपण, हे पण येऊ शकतात तिकडच्या मेन क्लॉजच्या त्याच्या सॉरी जो दुसरा क्लॉज आहे आपला डिपेंडंट इंडिपेंडंट क्लॉजच्या तिथे. आता नेक्स्ट आहे, इफ एनी सेंटेन्स शो इटिक्वेट आणि मॅनर्स जर असेल ना कुठे, तर तिथे आपण शुड वुड घेऊ शकतो. जसं इफ यू मीट हिम कुड यू टेल हिम टू कॉल मी अप, जर तू त्याला भेटला तर प्लीज त्याला सांगशील का. मॅनर्सने विचारत आहे आपण, एखाद्याला रिस्पेक्टफुली एखादी गोष्ट विचारतोय, तर या सेन्समध्ये आपण हे यूज करू शकतो. वुड यू कम टू मीट मी, कळलं. इफ यू कम टू दिल्ली, पण हा तर प्रेझेंटमध्येच आहे ना, चेंज कुठे होत आहे, इकडे चेंज होत आहे, कळलं का. ठीक आहे. आता पहा, आता इथे आहे इफ क्लॉज ऑफ सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कॅन ऑल्सो बी यूज. नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, बट लक्षात ठेवायचं आहे. इफ यू आर वेटिंग फॉर द बस यू शुड बेटर टेक अ टॅक्सी. जर तुम्ही, आता पहा इथे तुम्ही प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी कंटिन्युअसली घेऊ शकता प्रेझेंट. कसं सिच्युएशन डिपेंडिंग. जसं इफ यू आर वेटिंग फॉर द बस यू शुड बेटर टेक अ टॅक्सी. जर तू इतकाच तुला बससाठी वेट करत आहे तर त्याच्यापेक्षा बेटर आहे ना तू टॅक्सी घेऊन चालला जा, या सेन्समध्ये. नॉट दॅट मच यूज, बट ठीक आहे. इफ यू आर नॉट रीडिंग द न्यूजपेपर यू शुड बेटर लेट अदर्स रीड. जर तू वाचत नाही तर दुसऱ्यांना वाचू दे, या सेन्समध्ये पण यूज होऊ शकतं. नाव इट इज इम्पॉर्टंट, याला इम्पॉर्टंट मार्क करून घेसाल. जसं इफ क्लॉज इन पास्ट टेन्स. आता काय बघितलं आपण, स्टार्टिंगला बघितलं इफ क्लॉज कशात होता, प्रेझेंट होता आणि तो कंटिन्युअसही झाला होता. लास्ट सेंटेन्समध्ये प्रेझेंटमध्ये काय काय पॉसिबिलिटीज होत्या, चला रिकॉल करा. प्रेझेंटमध्ये पॉसिबिलिटी होत्या, जर इफ क्लॉज प्रेझेंट आला आणि जर दोन्ही फ्युचर आले तर इथे फक्त फ्युचर टेन्स येईल, राईट. मे आणि माईट येऊ शकतं जर पॉसिबिलिटी दाखवायची असेल. जर ऑर्डर दाखवत असेल तर आपण इथे मे यूज करू शकतो. इटिक्वेट्स आणि मॅनर दाखवायचे असतील तर आपण काय यूज करू शकतो, शुड अँड वुड यूज करू शकतो. बस असंच आपल्याला स्टडी करायचं आहे. किती वेळ लागला, मी काय पूर्ण स्लाइड्स लर्न करत बसली का, नाही. जस्ट मी एकाच पेजवर एकाच याच्यावर तुम्हाला समजवलं. इफ क्लॉज प्रेझेंट टेन्स किंवा त्याच्यानंतर कंटिन्युअस, आणि कंटिन्युअस नंतर पण आपण इथे शुड वुड घेऊ शकतो, जसं लास्ट स्लाइडमध्ये पाहिलं. झालं. अजून काय आहे, बेसिकली हा ना मोस्ट ऑफ द टाईम असं सजेशन देण्यासाठीच येतो. जर इफ यू आर गेटिंग लेट देन यू शुड बेटर टेक अ टॅक्सी. इफ यू आर वेटिंग फॉर द बस देन यू शुड बेटर टेक अ टॅक्सी. अगेन एखाद्या सजेशनसाठी येऊ शकतो, राईट. चला, आता हे तर झालं प्रेझेंटचं. नाव कमिंग टुवर्ड्स पास्ट. इफ नंतर पास्ट टेन्स आणि तिकडे काय येईल, मग याचा फॉर्म्युला असा आहे, इफ प्लस काय येईल, पास्ट टेन्स येईल आणि इकडे काय येईल, वुड येतं. 99% वुड येईल किंवा कुठे 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 येऊ शकतं 1% आणि नंतर येईल वर्बचा फर्स्ट फॉर्म. कळलं. जसं इफ आय हॅड मनी आय वुड लेंड इट टू यू. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, वुड, कुड, शुड, मे, माइट, मस्ट, ऑट, टू, नीड, डेअर हे सगळे मोडल वर्ब्स आहे आणि याच्यानंतर काय यूज करतो आपण, वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, इफ आय हॅड मनी आय वुड लेंड इट टू यू. नाव any one of you now got confused over here that why I had written a single had instead of using any past tense. What do you think? Why have I written this single had? Does it really means had means, तुम्ही असं म्हणसाल मॅम काय हे हॅड काय एकटंच हॅड काय लिहून ठेवलं, याचं मिनिंग काय.
याचं मिनिंग होतं हा बेसिकली मराठीमध्ये जर बोलायला गेलं, जर माझ्याकडे पैसे असते मीन्स सेकंड फॉर्म हॅव हॅड. सिंगल हॅड म्हणजे हा काय म्हणून ॲक्ट करतो, वर्बचा सेकंड फॉर्म म्हणून ॲक्ट करतो, म्हणजेच पास्ट टेन्स. कळलं. आणि इथेच बघा, इफ आय हॅड हॅड मनी, हा हॅड काय झाला, हा झाला आपला ऑक्झिलरी वर्ब आणि हा झाला वर्बचा थर्ड फॉर्म. आपण घेतलेला आहे ना, हॅव, हॅज, हॅड, याच्यानंतर काय येतं वर्बचा थर्ड फॉर्म. तर हा तो वाला हॅड आहे, हा वाला हॅड इथे आणि हा वर्बचा थर्ड फॉर्म हा. कळलं का. ओके. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा इथे म्हटलं आहे इफ आय हॅड मनी आय वुड लेंड इट टू यू. जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुला दिले असते. नेक्स्ट म्हणतो इफ आय हॅड हॅड मनी. आता हा जो आहे ना हा दुसरा रूल आहे. याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे का, इफ प्लस दीज आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. हे दोन्ही आणि तो विल आणि बाकीचे. इफ प्लस हॅड प्लस V3 आणि याचं कोणासोबत येईल हा, वूड हॅव V3. कंडिशनल सेंटेन्सेस एका पेजचं पण नाही आहे, खूप छोटा चॅप्टर आहे बट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि पास्ट पॉसिबिलिटी काय होती, इफ प्लस V2 आणि समोर जाऊन काय होती, वूड प्लस V1. आता हे कम्पेअर करा, हे सेंटेन्स याचं आहे आणि हे सेंटेन्स याचं आहे. इफ आय हॅड हॅड मनी, जर माझ्याकडे तेव्हा पैसे असते, पास्टचीच गोष्ट असते, आय वूड हॅव लेंड इट टू यू, तर मी ते तुला दिले असते. जर याचं पण मिनिंग आता मराठीमध्ये सांगायला गेलं तर सगळं सेम वाटतं बट ग्रॅमॅटिकली डिफर करतं. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इथे तेच दिलेलं आहे की इफ क्लॉज इन पास्ट परफेक्ट. आताच बघितलं आपण, तो कोणता होता, पास्ट परफेक्ट. हॅड प्लस V3 काय येतं, पास्ट परफेक्ट येतं ना. तिथे फॉर्म्युला लिहिलेला आहे, इफ प्लस पास्ट परफेक्ट आणि सब्जेक्ट वुड हॅव प्लस थर्ड फॉर्म. जसं इफ आय हॅड सीन यू आय वुड हॅव स्टॉप्ड माय कार. दिसला हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. In this type of sentences, if can be replaced by had. Now here it comes with an exception and one of the most important exception. जसं जर इथे तुम्हाला असं दिलेलं आहे ना, had plus subject plus V3 plus object. आता पहा हे दोन सेंटेन्स आहे, यांना तुम्ही कंपेअर करा. पहिले तर वाचू आपण. बघा, इफ आय हॅड सीन यू आय वुड हॅव स्टॉप्ड माय कार. ठीक आहे. इथे म्हटलं हॅड आय सीन यू, आय मीन याला बघा ना, हॅड आय सीन यू आय वुड हॅव स्टॉप माय कार. तो तिकडचा तो आय वुड हॅव स्टॉप माय कार तो तर सेमच आहे. चेंज कुठे आला, इफ आय हॅड सीन यू आणि हॅड आय सीन यू. रॉंग आहे का, नाही, इट्स अ करेक्ट युसेज. बट इथे काय म्हटलेलं आहे, इथे काय केलं आपण, इथे इफ दिसत आहे का तुम्हाला, नाही. मग इफ काढून टाकला आणि पास्ट परफेक्टची गोष्ट सुरू आहे, राईट. इफ काढून टाकला, मग जेव्हा इफ काढून टाकतो या सेंटेन्समधून तर याचं थोडं इन्व्हर्जन होतं. हे इकडे येतं, जसं हॅड आय सीन यू आय वुड हॅव स्टॉप्ड माय कार. ओके, समजत आहे. याच टाईपमध्ये हे येतं. जसं आता पहा, तुम्हाला पुढे लिहूनच दिलं असेल आय गेस. प्रेझेंट इंडेफिनेट V2 ते तर झालेलं आहे. हे तर इम्पॉर्टंट रूल्स आतापर्यंत जे घेतले आपण, हे तिन्ही पण आता जे स्टार्टिंगपासून घेतले आणि हे पाहिजे दिलेलं आहे. हॅड आय नोन यू म्हणजेच होतं इफ आय हॅड नोन यू, म्हणजेच हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3. याचंच मिनिंग काय होतं, इफ प्लस हॅड सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. ओके, कळलं. खूप इझी आहे. बस आपल्याला काय आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. किती होते रूल्स, 4-5च रूल्स होते. छोटंसंच होता चॅप्टर. यानंतर आय गेस इट्स ओव्हर. इट्स ओव्हर. काहीतरी आहे का याच्यामध्ये, नाही. किती इझी आहे. जसं मी सांगितलं प्रेझेंटचं मी काय केलं, मी त्याला 4 ॲरोज काढले, काय काय पॉसिबिलिटी होती, बस.
आपल्याला तसंच करायचं आहे आणि बस रिवाईज करत राहायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. कीप ऑन रिवायझिंग.